हॅलो गाईज, वेलकम टू माय नेक्स्ट मिनी व्लॉग ऑफ उज्जैन. खूप दिवसांपासून प्लॅन होता उज्जैनला जायचा. हा माझा सेकंड टाईम आहे उज्जैनला. स्वित्झर्लंड ट्रिपनंतर डिसाईड केलं की जायचंच आहे मला, कारण की एंड ऑफ द इयर मला दर्शन घ्यायचे होते महाकालचे. मग आम्ही गेलो, सकाळी लवकर निघालो होतो आणि मग आम्हाला मालेगावला एक लंचसाठी हॉटेल भेटलं, सुखसागर म्हणून. खूप छान हॉटेल आहे हे, मी रेकमेंड करेल तुम्हाला. क्लीन वगैरे सगळं, म्हणजे टेस्ट पण छान होती जेवणाची. मला काय दिवसभर टाईम भेटला नाही 2 दिवस आधी, म्हणून मी गाडीतच नेलपेंट लावत बसले. मग आम्ही 5 वाजता पोचलो MP बॉर्डरला. तिकडे चहासाठी ब्रेक घेतला आम्ही छोटासा. वामिका हॉटेल होतं तिथे गेलो आणि देन ह्या दोघांचं एक्सपेरिमेंट सुरू झालं पेप्सीसोबत. मग तिथून आम्ही निघालो. मग प्रवीण भाऊजींना गाणे लावून दिले आम्ही मस्त, त्यांचे फेवरेट. कारण की त्यांना झोप येत होती, म्हणून आम्ही म्हणतो चला त्यांचे फेवरेट गाणे लावूया, ऐकू शकता तुम्ही. आणि मग संध्याकाळ झाली होती, आम्हाला ऑलमोस्ट ओंकारेश्वरला पोचायला. मग थोडा टाईमपास केला आम्ही, नाचलो वगैरे, गाणे लावले, मस्त DJवाला माहोल केला. आणि मग आम्ही सकाळी पहाटे ओंकारेश्वरवरून निघालो मंदिराकडे. मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देईल याच्या हॉटेल्सचे डिटेल्स. आणि मग आम्हाला एक मुलगा भेटला, तो म्हटला की तुम्हाला बोट राईड करून देतो मी. आणि मग आम्ही निघालो बोट राईडसाठी एकदम सनराईजच्या टायमाला. आणि मी रेकमेंड करेल की सनराईजच्या टायमालाच जावं, कारण की खूप छान व्ह्यू होते आणि एवढं फ्रेश वाटलं सकाळ सकाळ. बेस्ट टाईम फॉर द राईड. तुम्ही बघू शकता व्ह्यूज वगैरे, आणि एकदम छान वाटलं. एकदम मंदिरासमोर बोट राईड, अँड आपण बघितलेले व्हिडिओजमध्ये आज अक्षरशः स्वतः अनुभवले हे. छान होतं आणि मस्त आम्ही बोट राईड केली. मग लाईनमध्ये लागलो आणि खूप गर्दी होती. आम्हाला ॲक्च्युली ऑन द स्पॉट पासेस भेटले नाही. मी रेकमेंड करेल तुम्हाला की आधीच पासेस काढून जावा तुम्ही, कारण की टाईम वाचतो. आणि मग आम्ही लाईनमध्ये फायनली आमचं दर्शन झालं. मग आम्ही बाजूच्या मंदिरात गेलो आणि मग तिथून ममलेश्वर होतं, तिथे पण दर्शन घेऊन आम्ही निघालो. आणि मग जाताना आम्हाला एक बलराज रिट्रीट म्हणून लंचसाठी तिथे थांबलं होतं. ते पण खूप छान हॉटेल होतं. आणि लाँग विकेंडमुळे आम्हाला घाटात खूप ट्रॅफिक लागली, ऑलमोस्ट हाफ ॲन आवर. मग आम्ही पोचलो उज्जैन सिटीत आणि फायनली उज्जैन सिटीमध्ये आम्ही होतो. मग आम्ही फर्स्ट डिसाईड केली की कालभैरवला जाऊया. मग कालभैरवला पण प्रचंड गर्दी होती. ॲटलिस्ट आम्हाला 2 तास तरी लागले, पण काही नाही, ते वर्थ होतं गाण्याचं. मस्त छान वाटलं. थकवा कुठे झाला नाही, एवढी गर्दी होती तरी थकवा कुठे झाला नाही. आणि लाँग विकेंडमुळे खूप गर्दी होती ॲक्च्युली. आणि मग आम्ही मस्त दर्शन घेतलं कालभैरवचं आणि खूप छान वाटलं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. थँक्यू.